सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समग्रानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जन्मदिनाच्या निमित्ताने शुभाशीष देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू संघरत्नजी महाथेरो ज्यांच्या निमित्ताने आज आपण या दान पुण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलं असा बाविस्कर परिवार बाबा ओंकार कडू बाविस्कर व आई मायाबाई ओंकार बाविस्कर यांच्या 60व्या जन्मदिनाच्या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघास भोजनदान चिवरदान परिष्कारदान आदी दान पुण्य करून आपणा सर्वांना धम्मदेशना श्रवण करायला मिळावी या श्रेष्ठ उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं। विशेष रूपाने हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे तर आईंच्या मुली आहेत करुणा अरुणा प्रज्ञा आणि सुजाता म्हणजे अरुणा करुणा सुजाता आणि प्रज्ञा म्हणजे 4 मुली आहेत बघा। तर 4ही मुलींनी मिळून म्हणजे आपल्या आई वडिलांचा जन्मदिवस एक चांगल्या प्रकारे संपन्न आपण करावा हा एक श्रेष्ठ उद्देश त्यांनी ठेवला बघा समोर। तर आईंच्या 4ही मुलीसाठी एकदा आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं सन्मान करायचा। जन्मदिनाच्या निमित्ताने आईबाबांना सुद्धा अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना। खरं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो असे क्वचित उदाहरण म्हणजे पाहायला मिळतात। कधी कधी सासू सासऱ्यांचा जन्मदिवस साजरा करणाऱ्या सुना सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात। म्हणजे आमचे सासू सासरे खूप चांगले आहेत मग त्यांचा जन्मदिवस आम्ही खूप मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केला पाहिजे। आई वडिलांचा सुद्धा जन्मदिवस आपण मोठ्या थाटामाटाने संपन्न केला पाहिजे। खरं तर जन्मदिवस म्हटलं की मग आपल्या समोर मस्त छानपैकी केक येतो काय की नाही, केक कटिंग येते आणि केकचं सेलिब्रेशन फक्त असतं परंतु हा एक आगळा वेगळा जन्मदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी बाविस्कर परिवाराने म्हणजे घडवून आणला। धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळावी तसं आई नेहमीच आपल्या तथागत महाविहारामध्ये सातत्याने दर संडेच्या वंदनेला येतात। आपण सुद्धा बऱ्याच माता भगिनी येतात। तर धम्म आपल्या जीवनामध्ये बघा परिवर्तन घडवत असतो। धम्माचं आचरण धम्माचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते। बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झाला। त्या सद्धम्माचं अनुसरण करणे आचरण करणे त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्य कर्म कुशल कर्म असते। खरं तर दान पुण्य करण्यासाठी आपण फार श्रीमंत असावं लागतं असं बिलकुल नाही आहे। आई मला बोलले की आई जे म्हणते जे मी भाडे काम करते तर
माझ्या मुलींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर दान पुण्य करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे श्रीमंत मनुष्य किती आहे, त्याच्याकडे धन किती आहे, तो धनवान किती आहे, याला विशेष काही महत्व नाही आहे. आपल्या मनाची मानसिकता कशी आहे, म्हणजे आपलं मन कसं आहे, तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये किती श्रद्धा आहे. तीन रत्नांच्या प्रती जर आपली श्रद्धा असेल आणि त्यानुसार जर आपण जीवन जगण्याचा बघा प्रयत्न करत असेल, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सर्व काही कुशल कर्म पुण्यकर्म आपण करू शकतो. कारण भगवंत असे म्हणतात की मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता चांगली असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. मग शील पालन करण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची मानसिकता असावी लागते. दान पुण्य करण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची मानसिकता असावी लागते. प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची मानसिकता चांगली असावी लागते. मैत्री भाव करण्यासाठी सुद्धा एकमेकांच्या प्रती प्रेमाची भावना, आपुलकीची भावना, करुणेची भावना, जिव्हाळ्याची भावना निर्माण करण्यासाठी सुद्धा बघा आपल्या मनाची मानसिकता ही अत्यंत महत्वपूर्ण असते. कारण आपलं मन जर निर्मळ असेल, आपलं मन जर पवित्र असेल, आपलं मन जर चांगलं असेल, तर आपण सर्व काही कार्य करू शकतो. पण आपलं मन जर चांगलं नसेल तर मात्र आपण कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. आणि त्यामुळे तर भगवंताने मनाला महत्वाचं स्थान दिलं आहे. भगवंत असे म्हणतात की चांगल्या आणि वाईट विचाराचं उगमस्थान आपलं स्वतःचं मन असते. एखादा मनुष्य जर चांगल्या विचाराने, चांगल्या मनाने, निर्मळ मनाने, पवित्र मनाने जर तो कार्य करत असेल, तर त्याच्या सोबत जे सुख असते, स्वतःची सावली त्याला कधी सोडून जात नाही. अगदी तशा प्रकारचं सुख त्या मनुष्याच्या सोबत असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. एखादा मनुष्य अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करत असेल, त्याच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी अकुशल कर्म त्या मनुष्याच्या चित्तामध्ये असतील, तर दुःख सुद्धा तशाच प्रकारचं त्या मनुष्याच्या पाठीमागे येत असते, जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. आणि त्यामुळे मन बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या सुखाचा आणि दुःखाचा आधार हे आपलं मन आहे. आपलं मन सर्व काही ठरवत असते. कारण जसं मन ठरवत असेल तसं आपण कार्य करतो, कृती करत असतो. जशा प्रकारच्या आपण कृती करतो, कार्य करतो, तशा प्रकारचं कर्म आपल्याकडून घडलं जातं. जशा प्रकारचं कर्म होते तशा प्रकारचा विपाक आपल्याला प्राप्त होत असतो, परिणाम आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे बघा सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण नेहमी चांगल्या प्रकारची कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानवी मन पुण्यकर्म, कुशल कर्माच्या आधाराने बघा सातत्याने जीवन जगत असते. आईची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आमच्या घरी कार्यक्रम घ्यायचा, बंदीची धम्मदेशनाचा कार्यक्रम घ्यायचा, भोजनदानाचा कार्यक्रम घ्यायचा. खरं तर मला वाटतं जन्मदिवस किती 30 तारखेला आहे? हा, 1 जूनला जन्मदिवस, म्हणजे 1 जूनला जन्मदिवसाचा कार्यक्रम आहे. तर बंतेजी 1 तारखेला येता का? मी म्हटलं 2 तारखेला आमचाच जन्मदिवस आहे, त्याच्यामुळे 2 तारखेला आमच्याकडे मोठा कार्यक्रम असतो. त्यामुळे 1 तारखेला मी काही येऊ शकत नाही. म्हणजे उपासक उपासिका करतात तसं बौद्ध संस्कृतीमध्ये काही जन्मदिवस करण्याची अशी काही फारशी परंपरा नाही आहे. परंतु त्यानिमित्ताने जे कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करत असतो ते मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर 1 तारखेला बघा त्यांचा 60वा जन्मदिवस, म्हणजे 60 वर्ष त्यांचे पूर्ण होत आहेत. परंतु वेळ नसल्यामुळे मग आज वेळेला अनुसरून हा संडेच्या दिवसाचं नियोजन त्यांनी केलं. खरं तर आज सवतखेड्याला सुद्धा म्हणजे तिथे सुद्धा एक प्रोग्राम आहे, मीटिंग आहे, तिथे सुद्धा मला जायचं आहे. तर या निमित्ताने बघा एक कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करावं, आपण केलं पाहिजे. हा एक महत्वपूर्ण असा दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताच्या काळामध्ये असे अनेक श्रद्धा संपन्न बघा उपासक उपासिका होऊन गेले की आपल्या जीवनामध्ये जे काय आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म करत असताना आपल्या मनाची मानसिकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं मन जशा प्रकारचं असेल तशा प्रकारचं कर्म आपल्याकडून घडल्या जाते. बघा एक छोटस उदाहरणाच्या द्वारा म्हणजे कर्म किती महत्वपूर्ण आहे, शील किती महत्वपूर्ण आहे. जीवन जगण्यासाठी हे 3 अंग भगवंताने सांगितले. बघा शील पालनाचं एक अंग भगवंताने सांगितलं,
दान पुण्याचं एक अंग भगवंताने सांगितलं आणि प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी एक अंग भगवंताने सांगितलं. या 3 अंगाच्या द्वारा जो जो श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपलं जीवन घालवत असतो, आपल्या जीवनाची दिशा त्या मार्गाने तो घेऊन जात असतो, तर तो मनुष्य सर्वश्रेष्ठ सुखाचा लाभी होत असतो. सर्वश्रेष्ठ सुखाला तो प्राप्त करत असतो. मग सर्वश्रेष्ठ सुख कोणतं आहे? तर निब्बानं परमं सुखम असं भगवंतांनी म्हटलं बघा. सर्वात श्रेष्ठ जर कोणतं सुख असेल तर निर्वाणाचं सुख हे सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणजे व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुख असतात. छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणाऱ्या असतात. आपल्याला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुख प्राप्त होत असते. म्हणजे मनुष्याला जी त्याच्या मनाला आवडणारी गोष्ट जर असेल तर ती सुख प्राप्त करून देत असते. एखादी गोष्ट मनुष्याला सहज दुःख उत्पन्न करून देणार असते बघा. म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट, जसं आता गरम होत आहे, खूप गरम होत आहे, फॅन चालू केल्यामुळे सुख लाभले की नाही? म्हणजे फॅन चालू केल्यामुळे सुख लाभलं, फॅन बंद झाला की दुःख होते, कारण गरम होते. म्हणजे सुखाच्या व्याख्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा फार छोट्या छोट्या आहेत. ऐक ना, भूक लागली की मनुष्याला अन्न मिळालं की मनुष्याला सुख लाभते. एखादा तहालेला मनुष्य आहे, त्याला पाणी दिलं की त्याला सुख लाभते. म्हणजे अनवाणी पाणी चालणाऱ्या मनुष्याला जर आपण वाहन दिले तर त्याला ते सुख लाभत असते. म्हणजे व्यवहारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याला बघा सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. परंतु हे सुख मात्र काही क्षणभंगुर आहे, काही क्षणिक सुख आहे. असं भगवंतांनी म्हटलं आहे. सर्वश्रेष्ठ जर सुख कोणतं असेल तर ते म्हणजे निब्बानं परमं सुखम असं भगवंतांनी म्हटलं आहे. निब्बाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे काय? तर निर्दोषपणे जीवन जगणे, त्याला निब्बाण असं म्हटलं. निर्दोषपणे जीवन, ज्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा दोष नाही आहे, ज्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा क्लेश नाही आहे, ज्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म नाही आहे, अशा प्रकारचं जीवन बघा. निर्दोषपणे जीवन जगणारा मनुष्य या जीवनामध्ये सदा सर्व काळ अजरामर जीवन जगत असतो. तो अजरामर होत असतो आपल्या कुशल कर्मामुळे, आपल्या पुण्य कर्मामुळे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा हे पुण्य कर्म, हे कुशल कर्म अत्यंत महत्वपूर्ण. एक वेळचा प्रसंग बघा, श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत असताना श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना भगवंत उपदेश करत असतात. उपदेश देण्याची भगवंताची बघा विशेष पद्धती असते. भगवंत सुरुवातीला दान कथा सांगतात, त्यानंतर शील कथा सांगतात, स्वर्ग कथा, नरक कथा सांगतात, त्यानंतर कामवासनेचे दुष्परिणाम सांगतात, अकुशल कर्म केल्याचे दुष्परिणाम सांगतात, पुण्यकर्म केल्याचे फायदे भगवंत सांगत असतात. आणि अशा प्रकारची देशना झाल्यानंतर जेव्हा मनुष्याचं मन प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, तेव्हा भगवंत 4 आर्य सत्यांची श्रेष्ठ धम्मदेशना देत असत. डायरेक्टली भगवंत 4 आर्य सत्याची देशना कधीही भगवंतांनी कुणाला दिली नाही आहे. कारण 4 आर्य सत्य हा गंभीर उपदेश आहे. त्यामुळे सुरुवातीला दान कथा, शील कथा भगवंत सांगायचे आणि मनुष्याचं मन प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. तर भगवंत सांगतात दान देणाराचे प्रकार, 4 प्रकार भगवंत दान देणाराचे सांगत असतात बघा. भगवंत असे म्हणतात की काही काही लोक आपल्या जीवनामध्ये दान पुण्य करत असतात. मग ते दान पुण्य करत असताना ते स्वतः दान पुण्य करतात. जे स्वतः आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, अशा प्रकारची त्यांची मानसिकता असते आणि ते स्वतःच दान पुण्य करतात. त्या दान पुण्यामध्ये मात्र इतरांना काही सहभागी ते करून घेत नाही, स्वतःच करत असतात. त्यांना असं वाटतं की आपण दान पुण्य केलं पाहिजे. हा एक प्रकार आहे. तुम्ही थोडंसं चिंतन जर केलं तर हे 4ही प्रकार आपल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या प्रकारामध्ये दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती असतो, तो स्वतः तर दान पुण्य काही करत नाही, स्वतः कुशल कर्म करत नाही, पुण्यकर्म करत नाही, परंतु इतरांना सांगताना मात्र तो नेहमी सांगतो की दान पुण्य केलं पाहिजे, दान पुण्य करणं चांगलं असतं, कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं, आपल्याला संधी मिळाली तर आपण दान पुण्य केलं पाहिजे. अशा प्रकारे तो दुसऱ्यांना मात्र प्रेरणा देत असतो, इतरांना तो स्वतः मात्र काहीही करत नाही. दुसऱ्यांना सांगतो फक्त. आपण कधी कधी म्हणतो ना, दुसऱ्याला सांगतो, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः स्वतः कोरडे पाषाण, असं व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण. हा लय दुसऱ्याला सांगतो. कधी कधी वर्गणी देताना लोक म्हणतात की बघू तू किती दिली,
आहे ना, कधी कधी असं व्यवहारामध्ये होते ना, म्हणजे वर्गणी जर मागायला गेले समजा, तर काही काही लोक असं म्हणतात की बघू दे तुझं नाव कुठं आहे, तू किती दिले. म्हणजे असं व्यवहारामध्ये बोलत असताना कधी कधी असं होते, किंवा आपण जर करत नसेल आणि इतरांना हात लाव, आपण जर करत नसेल आणि इतरांकडूनच जर त्या सर्व काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिथे मात्र बाबांना त्रास होत असेल तर मग जाऊ द्या. हो हो, बरं ठीक, बसू द्या बस. तर अशा पद्धतीने म्हणजे इतरांना, हे हा प्रकार आहे, म्हणजे मनुष्या या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचा हा एक प्रकार आहे बघा. कधी कधी मनुष्य स्वतः सर्व काही करतो, इतरांना काहीही सांगत नाही. परंतु काही काही लोक मात्र स्वतः इतरांना सांगण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रेरणा असते, परंतु स्वतः मात्र ते काही करत नाहीत. हा दुसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये बघा, काही काही लोक स्वतःही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देत नाही. स्वतःही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा तशा प्रकारची प्रेरणा देत नाहीत. उलट दुसरं जर कोणी काही करत असेल, तर त्याच्यामध्ये मात्र अडथळा निर्माण करण्यासाठी ते मात्र मदत करतात. ते म्हणतात की दान पुण्य केल्याने काय होते, शील पालन केल्याने काय होते, पुण्यकर्म केल्याने काय होते, याचा फायदा काय होते, त्याचा फायदा काय होते. अशा प्रकारची बघा मानसिकता लोकांची असते. तर भगवंत असे म्हणतात की हे तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत, तर आपल्या जीवनामध्ये ना स्वतः कुशल कर्म करतात, ना इतरांना ते प्रेरणा देत असतात. हा चौथा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे. चौथ्या प्रकारामध्ये बघा, स्वतः कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करतात, चांगले कर्म करतात आणि इतरांना सुद्धा तशा प्रकारची ते प्रेरणा देत असतात की नाही, कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे. म्हणजे स्वतः तर करायचं, परंतु इतरांना सुद्धा त्या दान पुण्यामध्ये आपण सहभागी करून घ्यायचं, अशा प्रकारची मानसिकता बघा त्या मनुष्यांची असते. तर हे चार प्रकार भगवंताने सांगितले. मग चार प्रकार सांगताना पुन्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, हे चार प्रकार आहे. तर मग याचा लाभ काय होतो, याचा फायदा काय होतो, कारण प्रकार आहे, त्याचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, तर लाभ सुद्धा झाला पाहिजे, फायदा सुद्धा झाला पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की पहिला जो प्रकार आहे, तो स्वतःच कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, इतरांना मात्र कुशल कर्म पुण्यकर्म करण्यासाठी तो प्रेरणा देत नाही. भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित तो मृत्यूला प्राप्त झाला आणि तो जर मनुष्य भूमीमध्ये जर जन्मास आला, तर भगवंत असे म्हणतात की तो सर्व प्रकारच्या संपत्तीने परिपूर्ण होत असतो. त्याच्याकडे भोग संपदा असते, त्याच्याकडे भौतिक संपदा असते, त्याच्याकडे सौंदर्य संपदा असते, त्याच्याकडे प्रज्ञा संपदा असते, सर्व काही सर्व गुणसंपन्न तो व्यक्ती जन्मास येत असतो. परंतु त्याच्या भोवताल जे लोक असतात, ते मात्र कुठल्याही प्रकारे या धनसंपत्तीने प्राप्त नसतात. केवळ तो स्वतः असतो, कारण त्याने स्वतः केलेलं असतं, स्वतः कुशल कर्म, स्वतः पुण्यकर्म केलं असतं. इतरांना मात्र त्याने प्रेरणा काही दिलेली नसते. दुसऱ्या प्रकारामध्ये जो स्वतः करत नाही, परंतु इतरांना मात्र प्रेरणा देत असतो, तर यदा कदाचित तो मृत्यूला प्राप्त झाला आणि मनुष्यभूमीमध्ये तो जन्मास आला त्याच्या कोणत्या कुशल कर्माने, पुण्यकर्माने, तर भगवंत असे म्हणतात की त्याच्या भोवतालचे, त्याच्या परिवारातले सर्व लोक धनवान असतात, शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात. तो मात्र ना धनवान असतो, ना शीलवान असतो, ना गुणवान असतो, ना सौंदर्यवान असतो. का? कारण त्याने स्वतः कोणत्याही प्रकारचं कर्म केलेलं नसते. इतरांना मात्र त्याने सांगितलेलं असतं, त्याने सांगितल्यामुळे इतर मात्र तशा प्रकारचे त्या सर्व गोष्टीला प्राप्त करत असतात. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की ना स्वतः करतो, ना इतरांना तो प्रेरणा देत असतो, तर तोही कुठल्याही प्रकारच्या या भौतिक संपदेने प्राप्त होत नाही. आणि इतर सुद्धा त्याचे अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, ते सुद्धा मात्र कुठल्याही प्रकारच्या या संपदेला प्राप्त होत नाहीत. ना ते सुंदर असतात, ना ते सौंदर्यवान असतात, ना ते प्रज्ञावान असतात, ना ते धनवान असतात, कारण त्यांनी स्वतः कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म केलेलं नसतं. तर हा जो तिसरा प्रकार आहे, भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे लोक स्मशानामध्ये जळालेल्या लाकडासारखे असतात. जे स्मशानामध्ये जर लाकूड जळालं एखाद्या प्रेताचं आणि उरलेलं जर लाकूड असेल, तर उरलेलं लाकूड दुसऱ्या प्रेताला जाळलं जातं का? बिलकुल जाळलं जात नाही. म्हणजे ते उरलेलं जरी असेल, किती उरले असतील, तरी मात्र त्याचा काही पुन्हा उपयोग होत नाही. दुसरं उदाहरण भगवंत देतात, ज्याप्रमाणे अनेक वर्षापासून पाण्यामध्ये एखादं लाकूड आहे, तो चिखलाने माखलेला आहे,
अनेक वर्षापासून पाण्यामध्ये राहिलेले लाकूड किंवा चिखलाने माखलेले लाकूड जळण्यासाठी त्याचा उपयोग काही होत नाही. लोक असं म्हणतात की हा फार पाण्यामध्ये असल्यामुळे हे काही जळू शकत नाही, त्याचा कुठल्या प्रकारचा उपयोग सुद्धा होत नाही. अगदी तशाच प्रकारे असे लोक, ह्या तिसऱ्या प्रकाराचे लोक, ना स्वतः कुशल कर्म करतात, पुण्यकर्म करतात, ना सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारचं पुण्यकर्म करतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा ना परिवाराला लाभ होतो ना समाजाला लाभ होत असतो. पशुप्रमाणे जन्मास येतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात, काहीही त्यांचा लाभ नसतो. बघा कधी कधी व्यवहारामध्ये बघा आपण असं म्हणत असतो, बोलत असतो बोलता बोलता की एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर असं लोक म्हणतात की बरं झाला गेला, आहे की नाही? बरं झाला गेला म्हणतात की कारण हा तर काहीच कामाचा नव्हता, ना परिवाराच्या कामाचा होता ना समाजाच्या कामाचा होता. बरं झाला गेला म्हणतात, रिकामा धरतीचा भार गेला असं लोक म्हणतात. कधी कधी चांगला मनुष्य लोक हळहळ व्यक्त करतात, अरे चांगला माणूस होता, जायला पाहिजे नव्हता, आहे की नाही, आणखी दिवस थोडं जगायला पाहिजे होतं, असं लोक म्हणतात. बघा म्हणजे मनुष्य उपयोगासाठी जर येत असेल तर समाजासाठी असेल स्वतःसाठी असेल तर त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होत असतो. बघा गावाकडे बघा एक म्हण आहे, म्हणजे लाकूड आता तुझा टीन आहे बघा, पत्रा आहे ऐक ना, बाजूला तुमच्या पत्रा आहेत बघा, त्याचा पाण्याचा उतार काढण्यासाठी काय दिलं जातं? उतार काढण्यासाठी काय दिलं जातं? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? दहाड म्हणतात का? आमच्याकडे त्याला पाचर म्हणतात, पाचर आहे की नाही, म्हणजे पाचर आहे बा, त्याला थोडीशी पाचर दिली का मग असा उतार पाण्याचा निघत असतो. तर भगवंत असं कमीत कमी असा पाचर बनण्याचं तरी आपण काम केलं पाहिजे, म्हणजे जीवनामध्ये कोणाला आपण आधार देण्याचा काम केलं पाहिजे, आहे की नाही. एखादा दुःखामध्ये मनुष्य असेल, एखादा कष्टामध्ये असेल, ऐक ना, तर दोन शब्द प्रेमाचे. कधी कधी बघा म्हणजे जो दवा में नाही होता व दुआ में होता असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती जर मैत्रीची भावना आपण केली की बा यांचं कल्याण हो, यांचं चांगलं हो, यांचं भलं हो, अशा प्रकारची भावना जर बघा आपल्या मनामध्ये असेल तर कधी तेही आपलं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं. कारण दुसऱ्याचं चांगलं हो म्हणण्यासाठी लय मोठं मन लागते, आहे की नाही, मोठं मन लागते की नाही, म्हणजे दुसऱ्याचं चांगलं हो म्हणण्यासाठी लय मोठं मन लागते. बघा त्याला तर भगवंतानी मैत्री भाव म्हटलं आहे, ऐक ना, मैत्रीचा भाव आपल्या चित्तामध्ये बघा आपण निर्माण केला पाहिजे. तर चौथ्या प्रकारामध्ये मनुष्य भगवंत असे म्हणतात की स्वतः करतो आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देतो. तर तो यदा कदाचित मृत्यूला प्राप्त झाला आणि मनुष्य विमुक्त जर तो आला तर तो सौंदर्यवान होतो, तो धनवान होतो, तो शीलवान होतो, तो गुणवान होतो, तो प्रज्ञावान होतो आणि त्याच्या भोवताल जेवढे काही लोक असतात ते सुद्धा मात्र तशाच प्रकारचे असतात, सर्व गुणसंपन्न असतात. कारण त्याने स्वतः केलेलं कुशल कर्म असतं, पुण्यकर्म असतं आणि इतरांना सुद्धा ते कर्म करण्यासाठी बघा प्रेरणा दिलेली असते. म्हणजे हे साधं सोपं उदाहरण भगवंताने सांगितलं. व्यवहारामध्ये जर समजून घ्यायचं असेल या उदाहरणाला बघा तर साधी गोष्ट आहे, एका मातेच्या पोटी जन्मास आलेली जे मुलं आहे किंवा मुली आहे सर्व सारखे असतात का? बघा ना सौंदर्याने सारख्या असतात, ना प्रज्ञेने सारख्या असतात, ऐक ना बुद्धिमत्तेने सारख्या असतात, ना धनाने सारख्या असतात. म्हणजे ज्याचं ज्याचं जशा प्रकारचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे बघा, म्हणजे जसं जमिनीमध्ये आपण बी पेरत असतो, पेरताना जरी आपण जमिनीमध्ये सारखंच बी पेरलं तर सर्वच्या सर्व बी एकदाच उगवतात का? नाही. तर काही बी अगोदर उगवतात, काही बी नंतर उगवतात, काही बी मात्र शेवटी उगवतात आणि कधी कधी काही काही असं होतं की काही काही बी उगवतच नाहीत आणि मग त्याला पुन्हा जसं सरकी आहे, कपासी आहे तर पुन्हा तिथे लावली जात असते. म्हणजे हा मनुष्य भगवंताने व्यवहारामध्ये मनुष्याला समजून सांगण्यासाठी छोटे छोटे बघा हे उदाहरण भगवंताने दिले. तर अशा प्रकारची देशना भगवंताने केल्यानंतर सर्व उपासकांमध्ये एक उपासक असतो, त्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न होते, अरे भगवंताने तर हा फार कल्याणकारी उपदेश दिला, तर चला आपण सुद्धा कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू आणि इतरांना सुद्धा आपण तशा प्रकारची प्रेरणा देऊ. तर तो जातो भगवंताकडे, भगवंताला वंदन करतो आणि म्हणतो, भगवान उद्याच्या भोजनाचं भिक्खू संघासह भोजनाचं निमंत्रण आपण स्वीकारावं. भगवंत म्हणतात किती भिक्षूंना भोजन पाहिजे? कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं, भगवंतासोबत कधी 1000 भिक्षू असायचे, कधी 500 भिक्षू असायचे, कधी 2000 असायचे, कधी 10,000 असायचे, 20,000 असायचे. असंख्य भिक्षू भगवंतासोबत राहत असल्यामुळे मग भगवंत विचारायचे उपासकांना की बा तुमची इच्छा किती आहे, म्हणजे किती भिक्षूंना तुम्ही भोजनदान देऊ शकता. तर ते उपासक म्हणतात की भगवान आपल्यासह आपल्यासोबत जेवढे भिक्षू असतील तेवढ्यांना भोजनाचं निमंत्रण मी
देतो. भगवंत म्हणतात की ठीक आहे, साधुवाद देतात आणि तो निघून जातो. निघून गेल्यानंतर तो गावामध्ये जातो आणि गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरी तो जातो. प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर तो लोकांना म्हणतो की बघा, उद्या माझ्याकडे भिक्षू भोजनदानासाठी येत आहेत, तुम्ही भिक्षूंना भोजनदान देऊ शकता का? लोक विचारतात, निमंत्रण कोणी दिलं? निमंत्रण कोणी दिलं? तू दिलं निमंत्रण, आम्हाला कशाला सांगतो मग तुला द्यायचं का नाही द्यायचं ते? तू निमंत्रण दिलं तर तूच सांग. मग तो म्हणतो बघा, हे 4 प्रकार पुन्हा त्याला समजून सांगते. मग लोकांना असं वाटतं की अरे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग कोणी म्हणते 5 भिक्षूंना देतो, कोणी म्हणते 10 भिक्षूंना, कोणी 20 भिक्षूंना. असं करता करता संपूर्ण गावामध्ये प्रत्येक घरी जाऊ जाऊ बघा तो लोकांना प्रेरणा देत असतो. शेवटी एक अकिंचनाचं घर असतं, अत्यंत गरीब व्यक्ती असतो, अकिंचन. दिवसभर जर कष्ट केले तर संध्याकाळी खाऊ शकणारा असा तो असतो. आणि त्याच्या मनामध्ये असा भाव येतो की आपण सर्व लोकांना सांगितलं, आता एक हा तर भिकारी आहे, याला तर स्वतःची उपजीविका नाही आहे, पण ठीक आहे आपण जाऊ, कारण सर्वांकडे आपण गेलो, आपल्याला पुण्य करायचं, कुशल कर्म करायचं आहे. मग त्याच्याकडे तो जातो आणि त्यांना म्हणतो की भाऊ, उद्याचं भिक्खू संघाचं भोजनदान माझ्याकडे आहे, जर तुझी इच्छा असेल तर तू भिक्षूंना भोजनदान देऊ शकतो. तो म्हणतो इथं मलाच खायला नाही, मीच तर मागून खातो, माझी पत्नी मागून खाते, आणि आम्ही भिक्षूंना कसं काय भोजनदान देऊ? तर पुन्हा तो ते 4ही प्रकार त्याला समजून सांगतो जे भगवंताने सांगितले. मग त्याच्या मनामध्ये धर्म संवेग उत्पन्न होतो. तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही जर असं म्हणसाल तर मी मात्र एका भिक्षूंना भोजन देऊ शकतो. बघा, म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही आहे पण धम्म संवेग जेव्हा उत्पन्न होतो आपल्या चित्तामध्ये, तर तेव्हा मनुष्य आपली श्रद्धा निर्माण करत असतो आणि तो म्हणतो की मी एका भिक्षूंना भोजन देऊ शकतो. तर ते म्हणतात ठीक आहे. मग त्याची पत्नी बाहेर गेली असते, तर पत्नी जेव्हा येते तर तो पत्नीला म्हणतो की भार्या, मी एक खूप आनंदाची गोष्ट आणली, आज एक आनंदाची गोष्ट मी तुला सांगणार आहे. पत्नीला असं वाटतं काय, भोजन बिजन चांगलं मिळालं की काय? ती म्हणते सांगा सांगा पटकन. तर ते म्हणते आपल्याकडे उद्या एक भंतेजी भोजनाला येणार आहे. भंतेजी भोजनाला, मला वाटलं काहीतरी खायला चांगलं आलं काय की तुम्ही काय करावं म्हणे, त्याला आपल्यालाच खायला आणि त्यांना कुठं द्यावं म्हणे. तर मग पुन्हा तो आपल्या पत्नीला समजून सांगतो हे 4 प्रकार. तर तेव्हा पत्नी म्हणते ठीक आहे, आता तुम्ही जर म्हटले, कारण बघा दान पुण्यामध्ये समान असलं पाहिजे. भगवंत म्हणतात की समान श्रद्धा असली पाहिजे, समान इच्छा असली पाहिजे. कारण समान श्रद्धा नसेल, समान इच्छा नसेल तर दान पुण्याचा बघा लाभ होत नाही. म्हणजे पत्नीची इच्छा आहे पण पतीची इच्छा नसेल, किंवा पतीची इच्छा आहे पत्नीची इच्छा नसेल, तर त्या दानाचा जो लाभ आहे तर तो लाभ काही होत नाही. त्यामुळे दोघांची सुद्धा इच्छा असली पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. मग ते विचार करते की ठीक आहे, आता आपल्याला भोजनदान द्यायचं, मग काहीतरी काम केलं पाहिजे. लगेच तो गावामध्ये फिरत असतो. तर उद्या भिक्खू संघाचं भोजन असल्यामुळे बऱ्याच लोकांना, पूर्वीच्या काळात लाकडावरती भोजन करायचं, आज आपल्याकडे गॅस आहे. ऐक ना, काही 20 वर्षापूर्वी आपण सुद्धा म्हणजे लाकडावरती भोजन करत असत. तर सर्व लोक लाकडावरती भोजन करत असतात. तर लाकडं फोडण्यासाठी बघा त्याला काम मिळत असते. मग लाकडं फोडण्यासाठी काम मिळाल्यानंतर तो अत्यंत प्रसन्नतेने काम करतो. मग लोक त्याला विचार, अरे इतर दिवसापेक्षा तू अत्यंत प्रसन्नतेने काम करत आहे, काय भानगड आहे, काय कारण आहे? तर तो म्हणतो की उद्या माझ्याकडे एक भंतेजी भोजनासाठी येत आहे. ते म्हणतात की अरे तू पण भिक्षूंना भोजन देतो का? तर तो म्हणतो हो, मी सुद्धा भिक्षूंना भोजन देतो. तर त्याला बऱ्याच ठिकाणी काम लागते, मग मोबदला मिळतो. अतिरिक्त सुद्धा त्याला बघा धान्य सुद्धा ते लोक देत असतात. पुन्हा त्याची पत्नी सुद्धा काम करण्यासाठी जाते. पत्नी काम करण्यासाठी गेल्यानंतर ती प्रसन्नतेने आनंदाने काम करत असते. तिला सुद्धा ती बाकीचे लोक विचारतात की तू एवढ्या आनंदाने का काम करत आहे? तर ती म्हणते उद्या आमच्याकडे भंतेजी भोजनासाठी येत आहे. मग तिला सुद्धा मसाल्याचे पदार्थ वगैरे दान दिले जातात. अशा पद्धतीने बघा दिवसभर ते काम करत असतात. दिवसभर काम केल्यानंतर ते खूप थकून जातात. त्यांना असं वाटतं की आता जर आपल्याकडे कोणी काम करणारा असेल तर किती चांगलं होईल, आपण दिवसभर काम केले, उद्या भंतेचं भोजन बनवायचं आहे, आणि भोजन बनवण्यासाठी जर कोणी आला तर किती चांगली गोष्ट आहे असं म्हटलं आहे. साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की म्हणजे इंद्र तिथे येतो वगैरे, ते आपल्या डोक्याच्या वरच्या गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला काही विषय नाही आहे. तर असं म्हटलं आहे की भोजनासाठी येत असतो. आणि मग दुसऱ्या दिवशी भोजन बनलं जातं. जेवढ्या जेवढ्या भिक्षूंनी बघा भोजन म्हणजे उपासकांनी भिक्षूंना भोजनासाठी घेतलेलं असतं, ते सर्वच्या सर्व येत असतात. कोणी 10 भिक्षूंना घेऊन जातो, कोणी 20 भिक्षूंना घेऊन जातो, कोणी 15 भिक्षूंना घेऊन जात असतो. आणि शेवटी तो लिहित असतो नाव, आणि शेवटी मात्र हा अकिंचन व्यक्ती त्यांच्याकडे जातो. तो म्हणतो की बघा माझे भंतेजी कुठं आहे, मला एका भंतेंना भोजनदान द्यायचं आहे. तर जेव्हा तो लिस्ट पाहतो
तर त्या लिस्टमध्ये मात्र त्याचं काही नावच नसते, कारण ते नावच लिहित नाही, त्याचं लक्षात राहत नाही. तर ते म्हणते अरे भंते तर सगळे निघून गेले म्हणते, आता एकही भंते शिल्लक नाही म्हणते. तर तो म्हणतो नाही, बिलकुल नाही, असं बिलकुल चालणार नाही. एक तर माझी इच्छा नव्हती दान देण्याची, तुम्ही मला प्रेरणा दिली, तुम्ही माझ्या मनामध्ये तो भाव निर्माण केला, आणि आता असं म्हणता की तुम्ही भिक्षू नाही आहे, ही गोष्ट मात्र होणार नाही, तू माझा नाश करू नका, असं तो म्हणतो. खूप विनवणी करतो, तो रडतो, तो आक्रोश करतो, आणि शेवटी तो त्याचा नाविलाज होतो. त्याला लगेच आठवतो की अरे, तो म्हणतो बघ, सर्व भिक्खू संघ भोजनासाठी गेलेला आहे, परंतु अद्याप मात्र सम्यक संबुद्ध भोजनासाठी गेलेले नाही आहे. जर तुझं पुण्यकर्म असेल, जर तुझं कुशल कर्म असेल, तर तू भगवंताच्या कुटीच्या समोर, गंधकुटीच्या समोर जाऊन उभा राहा, भगवंत आले का तू भगवंताचं पात्र घे. त्याला सुद्धा आनंद होते, अरे आपला भगवंताला भोजन दान द्यासाठी मिळणार आहे. आणि तो जेव्हा भगवंताच्या कुटीकडे जातो, तर राजा प्रसन्न बसलेला असतो, माता विशाखा असते, अनेक श्रेष्ठी लोक असतात. ते म्हणते अरे अरे किंचन थांब थांब, कुठे चालला तो, अद्याप सध्या भोजन इथे तयार झालेलं नाही आहे. कारण हा मागण्यासाठी जात असे, रोज खाण्यासाठी, तर याची सवय असते ती. मग लोक थांबवतात त्याला. तर तो म्हणतो की महाराज, मला काय भोजन पाहिजे नाही आहे, मला फक्त भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, मला भगवंताचं फक्त वंदन करायचं आहे. आणि तो भगवंताच्या कुटीच्या समोर बसतो. बसल्याबरोबर भगवंत आपल्या कुटीचा दरवाजा उघडतात. उघडल्याबरोबर तो दोन्ही हात समोर करतो, भगवंत पात्र त्याच्या हातामध्ये देत असतात. बघा किती मोठा महान लाभ झाला. तो हे पात्र त्याच्या हातामध्ये आल्याबरोबर त्याला धम्म संवेग उत्पन्न होतो, आणि त्याला असं वाटतं की ज्याप्रमाणे एखाद्या राजाच्या म्हणजे राजकुमाराच्या डोक्यावरती राजमुकुट ठेवावा, त्याचा राज्याभिषेक व्हावा, तो राजा बनावा, अगदी तशा प्रकारची अनुभूती त्याला येत असते. भगवंताचा पात्र त्याच्या हातावरती जेव्हा येते, तर बाकी राजे लोक पाहतात, माता विशाखा पाहते, अरे भगवंतानी पात्र याच्या हातामध्ये ठेवलं, आता त्याच्या हातातून तर आपण हिसकावून घेऊ शकत नाही. भगवंताला असंही म्हणू शकत नाही की भगवान त्याला तुम्ही कशाला पात्र दिलं, आम्ही इथेच आहोत. तर ते असा विचार करतात की जाऊ द्या, भगवंताने त्याला पात्र दिलं, पण याने जर योग्य प्रकारचं भोजन जर तयार केलं नसेल, तर आपण मात्र भगवंताला आपल्या घरी घेऊन जाऊ, असं ते विचार करतात. आणि त्याच्या सोबत सोबत बघा राजे लोक येतात, म्हणजे राजा येतो, माता विशाखा येते, आणि श्रेष्ठ लोक येत असतात. जेव्हा घरी नेल्या जातं, असं म्हटलं आहे की ते भोजन बनवलं जातं, अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं ते भोजन बनवलं जाते. भगवंताला भोजन दिलं जातं, आणि भगवंताला भोजन दिल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत त्याला देशना देत असतात. असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म असं भगवंताने म्हटलं आहे. अपरिहार्य वेदनीय कम्म, उपपज वेदनीय कम्म आणि अहोसी कम्म, हे 4 प्रकारचे कर्म भगवंताने सांगितले आहे. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म, म्हणजे कर्म केल्याबरोबर लगेच फळ मनुष्याला प्राप्त होत असते, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हणतात. उपपज वेदनीय कर्म, काही काळानंतर त्या कर्माचा परिणाम होत असतो. अपरिहार्य वेदनीय कर्म, काही वर्षानंतर त्याचा परिणाम होत असतो. आणि अहोसी कर्म, ज्या कर्माचा काही विशेष परिणाम होत नाही, असं भगवंतानी म्हटलं आहे. तर असं म्हटलं की राजा त्याने कुशल कर्म पुण्यकर्म केल्यामुळे राजा सुद्धा त्याला बक्षीस देत असतो, इनाम देत असतो, आणि एक अकिंचन त्याला खूप सारा धनाचा लाभ होत असतो, तो श्रेष्ठी म्हणून घोषित केला जात असतो. अशा प्रकारचा साहित्यामध्ये उल्लेख आहे. कारण भगवंताला जे दान पुण्य केलं, म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये जी इच्छा असते, आपण गरीब आहो, आपण श्रीमंत आहो, याला विशेष महत्व नसून आपल्या मनाची जी मानसिकता आहे, त्याची जी मानसिकता होते, अत्यंत श्रद्धेने त्याने एका भिक्षूंना भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं होतं, तेवढ्या श्रद्धेने त्याने भोजन बनवलं होतं, तेवढे परिश्रम केले, मेहनत केली, आणि शेवटी मात्र त्याला भगवंताचा भोजन देण्याचा लाभ प्राप्त झाला. महान आणि असीमस कुशल कर्म पुण्यकर्म बघा त्यांनी केलं. कारण मनुष्याचं जे जीवन आहे, म्हणजे कधी केव्हा कुठे मनुष्याच्या कुशल कर्माचा परिणाम मनुष्याला फळ देईल हे आपण सांगू शकत नाही. कारण भगवंताच्या सद्धर्मामध्ये बघा श्रद्धेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे, आपल्या मनातील भावनेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या द्वारा केलेले जे कर्म असतात, त्याच्यामुळे असंख्य लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये
कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध होत असते, दान कर्म करण्याची संधी उपलब्ध होत असते, शील पालन करण्याची संधी उपलब्ध होत असते, प्रज्ञेचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होत असते. म्हणजे जे जे काही कुशल कर्म करण्याची संधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा म्हणजे प्राप्त होत असते, तेव्हा तेव्हा ते कुशल कर्म ते पुण्यकर्म आपण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी भाविस्कर आई आणि बाबांच्या या 60व्या जन्मदिनाच्या निमित्ताने परिवाराने जे काही आज जीवदानाचं कुशल कर्म केलं, भोजनदानाचं कुशल कर्म केलं, परिष्काराचं कुशल कर्म केलं आणि तुम्हा सर्वांना सुद्धा धम्मदेशना श्रवण करण्याचं एक महान आणि असीम असं कुशल कर्म त्यांनी केलेलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने बाबांना आणि आईंना सुद्धा आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेचा अभाव व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. म्हणावं साधू साधू साधू. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.